गोदावरी परिक्रमा निमित्ताने नेवासा तालुक्यातील श्री गुरुदेव दत्त पीठ असलेल्या श्री क्षेत्र देवगड येथे भारतातील शेकडो संत महंतांचे आगमन शुक्रवारी झाले। यावेळी त्यांचे मिरवणूक काढून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। देवगड दत्तपीठाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते उपस्थित साधू संतांचे संतपूजन करण्यात आले। यावेळी संत दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती। वृंदावन धाम येथील श्री अग्र मलुक पीठाधीश्वर परमपूजनीय स्वामी श्री राजेंद्रदास देवाचार्यजी महाराज व श्रीधाम वृंदावन गोरेलाल कुंज परमपूजनीय रसिकाचार्य श्री किशोरदास देवजू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी परिक्रमामधील सुमारे 550 साधू संत देवगड येथील सोहळ्यात सहभागी झाले होते। संत महंतांचे आगमन देवगड येथे झाल्यानंतर भव्य मिरवणूक काढून त्यांचे मंगलवाद्याने स्वागत करण्यात आले। यावेळी स्वामी श्री राजेंद्रदास देवाचार्यजी महाराज यांच्यासह गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज व स्वामी प्रकाशानंद गिरी महाराज यांच्या हस्ते गोशाळेतील गोमातेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर गंगा घाटावर जाऊन वेदमंत्राच्या जयघोषात गंगा पूजन करण्यात आले। झालेल्या धार्मिक सोहळ्याचे पौरोहित्य भेंडे येथील आचार्य गणेश देवा कुलकर्णी, प्रवरा संगम येथील शरद काटकर व ब्रह्मवृंद मंडळींनी केले। गंगा पूजन सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित होते। देवगड येथील ज्ञानसागर सभा मंडपात झालेल्या संतपूजन सोहळ्याच्या प्रसंगी महत गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी बाबा व स्वामी प्रकाशानंद गिरी महाराजांनी आलेल्या संत मंडळींचे स्वागत करून संतपूजन केले। हजारो भाविकांच्या उपस्थितीत जय जय रामकृष्ण हरी, जय जय गंगा गोदावरीच्या भजनाने संतपूजन सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला। या भजनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले होते। यावेळी झालेल्या संतपूजन सोहळ्याच्या प्रसंगी बोलताना वृंदावन धाम येथील श्री अग्र मलुक पीठाधीश्वर स्वामी श्री राजेंद्रदास देवाचार्यजी महाराज म्हणाले की गोदावरी परिक्रमातील देवगड हे साधू संतांच्या विसाव्याचे अंतिम क्षेत्र आहे। या पवित्र भूमीमध्ये आपल्या उपस्थितीने आमची गोदावरी यात्रा ही धन्य झाली आहे। गोदावरी परिक्रमाला प्राचीन काळापासून महत्त्व आहे। या परिक्रमा यात्रेत 550 साधू संत सहभागी झाले असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी झालेल्या गोदावरी परिक्रमा संतपूजन सोहळ्याच्या प्रसंगी श्रीधाम वृंदावन गोरेलाल कुंज परमपूजनीय रसिकाचार्य श्री किशोरदास देवजू महाराज, वारकरी भूषण मारुती महाराज, कुमार हेकर महंत श्री मुकुंद काका जाट देवळेकर, देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज, उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संस्थानचे प्रमुख हबप देवीदास महाराज म्हस्के, भगवान महाराज जंगले शास्त्रे यांच्यासह देशभरातील परिक्रमात सहभागी झालेले सुमारे 550 संत महंतांसह वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी यांच्यासह हजारो भाविक सोहळ्याला उपस्थित होते। बजरंग विधाते यांनी सूत्रसंचालन केले। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा।